खूप खूप वर्षांपूर्वी डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. या गावात राहत होते दोन खास मित्र, एक चिंटू आणि दुसरा मिंटू. खेळता खेळता ते जंगलाजवळ पोहोचले. तिथे त्यांना दिसला एक जुना शेड. आत गेल्यावर ते थबकले, कारण तिथे होती एक जुनी गाडी. तेवढ्यात एक आवाज आला. ही गाडी साधी नाही. गावातले बाबा गेरू तिथे उभे होते. ही गाडी फक्त त्यांच्यासाठी चालते जे शिकतात, प्रयत्न करतात आणि कधी हार मानत नाहीत. काम सुरू झालं. मिंटू हातोडा उलटा धरतो. धडाम! अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर एके दिवशी गाडी चमकू लागते आणि गाडी आकाशात उडते. मित्रांनो, आता ही जी व्हिडिओ तुम्ही बघितली ही AI जनरेटेड आहे असं तर सुरुवातीला वाटतच नाही. दुसरी गोष्ट, व्हिडिओ जनरेट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन आपल्याला घ्यावं लागत नाही. म्हणजे ह्या क्वालिटीची व्हिडिओ बनवायची असेल तर बरेचसे टूल्स, पेड टूल्स आपल्याला पूर्वी वापरावे लागायचे. जसं की गुगलचा VO3 आहे. मग तो गुगल जेमिनी मधला VO3 वापरून तुम्ही व्हिडिओ जनरेट करू शकतात, पण ते पेड घ्यावं लागतं. दुसरी गोष्ट, त्याला एक लिमिट असतं, किती व्हिडिओ बनवायचे, किती क्लिप्स आपण त्याच्यावर तयार करू शकतो, त्याचं ड्युरेशन, बऱ्याच गोष्टींना रिस्ट्रिक्शन होतं. त्यामुळे व्हिडिओ तयार करणं हे खूप कठीण काम झालेलं होतं. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करायला शिकवतो आहे की जी पूर्ण 100% तुम्ही बनवू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट, ती लॉंग व्हिडिओ असेल, म्हणजे एक कम्प्लीट मूवी, तुम्ही अगदी तासाभराची व्हिडिओ बनवा, काही प्रॉब्लेम नाही. कम्प्लीट मूवी त्याच्यावर तुम्ही तयार करू शकतात. आणि मेन गोष्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो व्हॉइस आहे, तुम्ही जो बघितला त्या व्हिडिओ मधला व्हॉइस, तो अगदी रिअलिस्टिक व्हॉइस आहे. आणि हे सगळं जे काही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते संपूर्ण 100% फ्री, 100% फ्री आपल्याला तयार करता येऊ शकतं. खूपच भारी असे हे तंत्र आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारची लॉंग व्हिडिओ 100% फ्री कशी तयार करायची हे शिकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील, त्याही आपल्या मराठी भाषेमध्ये. मराठी माणसांसाठी आपलं हे चॅनल जे आहे ते आपण तयार केलेलं आहे. आणि आजची व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला आवडली तर तुम्ही व्हिडिओ शेअर पण करा, लाईक करा, कमेंट करा. आणि अजून तुम्हाला कुठल्या प्रकारच्या व्हिडिओज बघायला आवडतील त्याविषयी तुम्ही मला नक्की सांगा. चला आता आपण बघूयात अशा प्रकारची लॉंग व्हिडिओ 100% फ्री मध्ये कशा पद्धतीने तयार करता येऊ शकते. मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला 3 वेगवेगळे टूल्स या ठिकाणी यूज करायचे आहेत. ते कसे बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ChatGPT ची गरज पडेल. मी ब्राउझरमध्ये जाऊन ChatGPT ओपन केला. गुगल AI स्टुडिओ आपल्याला यूज करायचा आहे. फायनल व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला क्लिपचॅम्पची गरज पडणार आहे. आणि अजून एक टॅब मी ओपन करतो आणि आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी ग्रॉक नावाचं जे टूल आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. इथे तुम्ही ग्रॉकचा पण एक टॅब ओपन करून ठेवा. बघा, सोपं आहे. मी ज्या पद्धतीने करतोय तसंच तुम्ही देखील करा. ब्राउझरमध्ये 3 वेगवेगळे टॅब उघडा. एका टॅबमध्ये ChatGPT उघडा, एका टॅबमध्ये गुगल AI स्टुडिओ, दुसऱ्या टॅबमध्ये तुमचा क्लिपचॅम्प आणि तिसरा ग्रॉक. आणि मग आता आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे ChatGPT मध्ये. मी काय केलं बघा, ChatGPT ला एक प्रॉम्प्ट दिला. मला एक स्टोरी लिहून हवी आहे जिचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही जो आता व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी ही स्टोरी या ठिकाणी मी तयार करून घेतली. सगळ्यात पहिल्यांदा मी ChatGPT ला एक प्रॉम्प्ट दिला, राईट अ सिनेमॅटिक स्टोरी फॉर किड्स इन मराठी विच इज मोटिवेशनल अँड हॅव्हिंग फनी कॅरेक्टर्स, असा मी प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याने मला एक सुंदर अशी स्टोरी या ठिकाणी लिहून दिली. बघा, त्यांनी सांगितलं की ही लहान मुलांसाठी सिनेमॅटिक आणि मजेशीर स्टोरी आहे. याच्यामध्ये त्याने 2 कॅरेक्टर्स दिले आहेत, एक चिंटू आणि मिंटू, आणि त्यांची स्वप्नातली गाडी असं त्या स्टोरीचं नाव आहे. आणि त्याने आपल्याला एक एक सीन या ठिकाणी दिला. आता सकाळचा सीन आहे इथे दिले त्याने, सकाळचा सूर्य, आणि हा सीन त्याने इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर हा सेकंड दिला आहे त्याने, जंगलाचा जुना शेड वाला सीन. त्याच्यानंतर मग हा पुढचा दिला आहे त्याने, स्वप्नातली गाडी, गाडी जागी होते वगैरे. आता हे स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा, हे सगळे सीन वाईज त्याने मला पूर्ण स्टोरी जी आहे ती लिहून दिली. आता ही पूर्ण स्टोरी आल्यानंतर मग तो मला काही प्रश्न विचारतोय. तो म्हणतो याच्यासाठी तुम्हाला व्हॉइस ओव्हर तयार करून हवा आहे का. इथे त्याने विचारलं आपल्याला, तुम्हाला व्हॉइस ओव्हर पाहिजे का वगैरे. आणि नसेल जरी विचारलं तरी आपण काय करू, आता या स्टोरीसाठी जो व्हॉइस ओव्हर आहे त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहून घेऊ आपण. मग इथे मी त्याला सांगितलं, राईट व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट फॉर धिस स्टोरी.
आणि मग त्याने व्हॉइस ओव्हर तयार करून दिला बघा. तो जो आवाज आपण ऐकत होतो त्याची ही व्हॉइस ओव्हरची ही पूर्ण स्क्रिप्ट त्याने लिहून दिली या ठिकाणी. सोनगावाची ओळख हा पहिल्या सीनसाठीचा व्हॉइस ओव्हर आहे, हा दुसऱ्या सीनसाठीचा, हा तिसऱ्या सीनसाठीचा. सीन बाय सीन त्याने मला व्हॉइस ओव्हर जो आहे तो या ठिकाणी लिहून दिला. खूप छान आहे. प्रत्येक सीनचा हा व्हॉइस ओव्हर या ठिकाणी रेडी आहे आता. म्हणजे ते जे आवाज आपण ऐकतोय त्या व्हिडिओमध्ये त्याचा हा व्हॉइस ओव्हर या ठिकाणी त्याने मला लिहून दिला. ठीक आहे. आता व्हॉइस ओव्हर वगैरे लिहून झाल्यानंतर मग मला काय पाहिजे होतं, मला त्या प्रत्येक सीनसाठी इमेज आणि व्हिडिओ तयार करायचे आहे. मग मी काय केलं, मी ChatGPTला पुन्हा एक प्रॉम्प्ट दिला. मी त्याला असं सांगितलं, राईट अ प्रॉम्प्ट्स फॉर जनरेट इमेजेस सीन बाय सीन फॉर दी स्टोरी अँड ऑल्सो राईट प्रॉम्प्ट्स फॉर जनरेटिंग व्हिडिओ क्लिप्स युजिंग ग्रॉक AI. मी स्पष्टपणे त्यात सांगितलं की ग्रॉक AI वापरून मी व्हिडिओ बनवणार आहे. मला इमेजसाठी आणि प्रत्येक सीनच्या व्हिडिओ क्लिपसाठी मला तू प्रॉम्प्ट लिहून दे. आणि बघा त्याच स्टोरीचा त्याने सीन बाय सीन मला इथे प्रॉम्प्ट लिहून दिला. बघा हा इमेजसाठीचा पहिला प्रॉम्प्ट आहे. हा दुसरा प्रॉम्प्ट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय, चिंटू आणि मिंटूची ओळख. बघा आता हे प्रत्येकाच्या इमेजेससाठी त्याने मला हे प्रॉम्प्ट लिहून दिले. जेवढ्या इमेजेस आपल्याला लागणार आहे त्याचे हे प्रॉम्प्ट आहेत. आणि प्लस मग त्याच्या ज्या व्हिडिओ क्लिप्स आपल्याला बनवायच्या आहेत ग्रॉक वापरून, त्या व्हिडिओ क्लिपसाठी सुद्धा त्याने मला हे सीन बाय सीन प्रॉम्प्ट लिहून दिले. आणि हे सगळं कंटेंट जे आहे हे आपण आता यूज करणार आहोत. आता सगळ्यात पहिली स्टेप काय आहे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक इमेज तयार करून घ्यायची आहे. मग मी काय करतो बघा, पहिला जो इमेज प्रॉम्प्ट आहे बघा इथे सोनगाव सकाळ वगैरे हे, तर हा इमेज प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करून घेतो. आणि इमेज बनवण्यासाठी मी गुगल जेमिनीचा उपयोग करतो. म्हणजे मला जी इमेज हवी आहे ती थोडी रिअलिस्टिक इमेज पाहिजे, म्हणून मी काय करतो बघा, इथे गुगल जेमिनीला जातो. गुगलचं जेमिनी जे आहे या ठिकाणी ते सुरू करतो. म्हणजे मला नॅनो बनाना वापरून थोडक्यात एक इमेज तयार करता येऊ शकते. बघा मी गुगल जेमिनीमध्ये आलो आणि गुगल जेमिनीमध्ये इथे तुम्हाला क्रिएट इमेज ऑप्शन दिसतो, याला क्लिक करा. इमेजचा आपल्याला जो साईज वगैरे हवा आहे तो त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा. या ठिकाणी बघा इथे आपण क्लिक करूयात. हे बघा मी त्याला इमेजची साईज दिली आहे 16:9 रेशोमध्ये ही इमेज पाहिजे. आणि ही इमेज बनवण्यासाठी हा प्रॉम्प्ट मी ChatGPTवरून कॉपी केला आणि इथे मी त्याची एक इमेज पहिले तयार करून घेतो. बघा आता ही इमेज मी या ठिकाणी बनवतो. आता मी इथे इमेज का बनवतो, ग्रॉकमध्ये पण इमेज आपल्याला बनवता येऊ शकते, परंतु ग्रॉकमध्ये मला 16:9 रेशोमध्ये इमेज बनवणं थोडंसं अवघड होईल. प्रॉपर त्या ठिकाणी इमेज बनणार नाही. इमेज सुंदर असेल, रिअलिस्टिक असेल, पण ती जी इमेज असेल ती 16:9 रेशोमध्ये हवी आहे मला, कारण मी लॉंग व्हिडिओ तयार करतोय. आणि म्हणून मग मी नॅनो बनानाचा उपयोग करतोय. असंही नॅनो बनाना जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला वापरता येते. आणि आपण नॅनो बनानाच्या मदतीने ही पहिली इमेज जी आहे ती या ठिकाणी तयार करून घेतो आहोत. आणि आता पुढची स्टेप काय राहील, ही जी इमेज आहे आता ही मी ग्रॉकवर घेऊन जाईल आणि ग्रॉकमध्ये मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती तयार करून घेईल. बघा आता इमेज आपली तयार होते. नॅनो बनाना एक सुंदर असं टूल आहे गुगलचं, आणि ज्याच्या मदतीने तुम्ही रिअलिस्टिक आणि अगदी चांगल्या क्वालिटीच्या इमेजेस ज्या आहेत त्या जनरेट करू शकतात. आणि अगदी कमी वेळामध्ये तो आपल्याला एक सुंदर अशी इमेज या ठिकाणी जनरेट करून देतो आहे. बघा आता नॅनो बनानाची इमेज पूर्णपणे तयार झाली की मग आपण त्या इमेजला पुढे कंटिन्यू करूयात. बघा आता हे नॅनो बनानामध्ये एक सुंदर अशी इमेज तयार झालेली आहे. एक छोटंसं गाव आहे, अगदी सकाळचा सीन आहे. आणि ही नॅनो बनानामध्ये तयार केलेली इमेज मी आता डाउनलोड करून घेतो आणि ही इमेज मी पुढच्या पर्पजसाठी यूज करतो. आता ही जी इमेज आहे ही डाउनलोड झालेली आहे आणि आता इथे माझं जेमिनीचं काम संपलेलं आहे. मी आता जेमिनीचा टॅब बंद करतो आणि मी येतो ग्रॉकवर. आता ग्रॉकमध्ये काय करायचं बघा, आपल्याला ग्रॉकमध्ये इथे तुम्हाला जायचं, इमेजिन नावाचा हा टूल आहे, इथे यायचं आहे. इमेजिनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला इथे व्हिडिओ क्लिप बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे अटॅच करायची ती इमेज. आत्ता जी इमेज आपण डाउनलोड केली ती मी इथून अपलोड करतो. ही बघा ही जेमिनीची इमेज मी इथे अपलोड करून देतो. आणि मग या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये याला कन्वर्ट करण्यासाठी, आता याला डायरेक्ट आपण असं जर गेलो तर तो त्या इमेजची लगेच व्हिडिओ बनवायला लागून जाईल. म्हणून आपल्याला काय करायचं बघा, लगेच त्याची व्हिडिओ नाही बनवायची. म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याचं काही सेटिंग आहे ते तुम्हाला करायचं. इथे तुम्ही तुमच्या पर्सनल अकाउंटमध्ये जा, इथे सेटिंग्समध्ये जा आणि सेटिंगमध्ये इथे तुम्हाला कस्टमाइज ऑप्शन दिसेल. इथे बिहेवियर ऑप्शन आहे आणि बिहेवियरमध्ये हा जो ऑप्शन आहे बघा, एनेबल ऑटोमॅटिक व्हिडिओ जनरेशन, हा बंद करून ठेवा. बाय डिफॉल्ट हा ऑन असतो, त्याला ऑफ करून ठेवा.
म्हणजे इमेजची लगेच व्हिडिओ इमिजिएट बनणार नाही, म्हणजे आपल्या प्रॉम्प्टनुसार व्हिडिओ बनवायची आहे म्हणून मी हा ऑप्शन सुरुवातीला बंद करून ठेवलेला आहे. ठीक आहे, म्हणून आता इमेज आली पण त्याची व्हिडिओ अजून तयार झालेली नाहीये. मग आता हिचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी काय करतो बघा, ChatGPT मध्ये त्याचा जो व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे बघा त्याने दिलेला, मी आता त्याचा व्हिडिओ प्रॉम्प्ट जो आहे तो इथून कॉपी करतो. हा बघा, हा सीन 1चा व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे, मी हा इथून कॉपी करतो आणि तो प्रॉम्प्ट मी इथे ग्रॉकला देतो आणि मग याची एक व्हिडिओ क्लिप तयार करून घेतो. बघा आता मी याची व्हिडिओ क्लिप बनवतो. अतिशय सुंदर अशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी तयार होईल आणि तीही अगदी काही सेकंदात तयार होऊन जाईल. ग्रॉक अतिशय पॉवरफुल टूल आहे, 100% फ्री. किती व्हिडिओ बनवायचे आहे याला काही मर्यादा नाही आहे, अनलिमिटेड व्हिडिओज तुम्ही तयार करा. आणि मग ही तयार झालेली जी क्लिप आहे आता ही आपण या ठिकाणी बघूयात. बघा आता अगदी फास्ट इथे तुम्हाला पर्सेंटेज दिसत आहे बघा, अगदी फास्ट प्रोसेस त्याची होते आणि ती क्लिप या ठिकाणी तयार झालेली आहे. बघा ही क्लिप तयार झाली, त्याला साऊंड पण असतो, आपल्याला तो हवा असेल तर आपण वापरू किंवा आपण तो बंदही करून ठेवू शकतो. बघा साऊंड इफेक्ट पण आहे त्याच्यात. आता ही जी इमेज तयार झालेली आहे या इमेजमध्ये तुम्हाला त्याला अपस्केल देखील करता येईल, म्हणजे त्याची क्वालिटी अजून सुंदर करायची असेल, म्हणजे HD मध्ये हवी असेल तर तुम्ही अपस्केल व्हिडिओला क्लिक करा आणि ती व्हिडिओ जी आहे ती अपस्केल होईल. बघा आता अपस्केलिंग करतोय तो आणि अपस्केल झाल्यानंतर ती आता HD क्वालिटीमध्ये तुम्हाला ती व्हिडिओ तयार झालेली दिसेल. बघा ही पहिली व्हिडिओची क्लिप आपण पुन्हा बघूया. बघा त्याची क्वालिटी अतिशय सुंदर आहे आणि ही व्हिडिओ क्लिप जी आहे, आता ही व्हिडिओ क्लिप आपण डाउनलोड करून घेऊयात. मग इथे हे डाउनलोड बटन आहे, इथून मी ही पहिली क्लिप जी आहे ती डाउनलोड करून घेतो. ही बघा ही डाउनलोड झाली आणि ही डाउनलोड केलेली क्लिप जी आहे आता ही मी माझ्या एका फोल्डरमध्ये मी ठेवून घेतो. ठीक आहे, मी आता माझं एक फोल्डर क्रिएट केलेला आहे. या फोल्डरमध्ये माझा सगळा डेटा असेल. मी पहिली क्लिप या ठिकाणी ठेवतो, याला मी रिनेम करून घेतो, क्लिप 1 असं नाव मी देतो, क्लिप 1. आणि आता या पहिल्या सीनसाठी मला एक ऑडिओ जनरेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता मी पहिल्या सीनसाठी ऑडिओ जनरेट करायचा आहे, त्यासाठी मी काय करतो बघा, त्यासाठी मी पुन्हा ChatGPT कडे जातो आणि इथे जो व्हॉइस ओव्हर दिलेला आहे बघा, आता सीन बाय सीन व्हॉइस ओव्हर त्याने आपल्याला तयार करून दिलेला आहे. थोडंसं आपण वरती आलो की पहिल्या सीनसाठीचा जो व्हॉइस ओव्हर आहे तो या ठिकाणी मी घेतो. हे बघा आता इथे आपण सीन 1चा व्हॉइस ओव्हर बघूयात. हां, हे जे आहे खूप खूप वर्षापूर्वी डोंगराच्या कुशीत बसलेलं एक लहानसं गाव होतं, नाव होतं सोनगाव. ठीक आहे, आता मी एवढा फक्त सीन पहिला जो व्हॉइस ओव्हर आहे हा एवढा संपूर्ण पण घेऊ शकतो आपण, परंतु ते एवढ्या क्लिपसाठी क्लिप लहान आहे आणि व्हॉइस मोठा होईल म्हणून मी काय करतो, त्याला फक्त हा एवढा पोर्शन घेतो. खूप खूप वर्षापूर्वी डोंगराच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं, नाव होतं सोनगाव. बघा आता मी याला कॉपी करतो. आपल्याला आपल्या पद्धतीने बनवायचं आहे सगळं, त्यामुळे आपण सगळंच काही AI कडून घेतलेलं ॲज इट इज वापरायचं नाही. आता मी Google AI स्टुडिओमध्ये येतो. इथे तुम्हाला व्हॉइस ओव्हर तयार करायचं आहे. सिंगल स्पीकर ऑडिओमध्ये जा, इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइसेस दिसतील बघा या साईडला. इथे तुम्ही व्हॉइस ऐकू शकता. समजा आता हा पहिला व्हॉइस आहे, तुम्ही कसा आहे तो ऐकून बघा. Ready to build something awesome today? त्याच्यानंतर हा एक व्हॉइस आहे बघा. Ready to make something amazing? तुम्हाला जो व्हॉइस हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. इथे मेल फिमेल दोघं ऑप्शन. What do you want to explore? ओके, तुम्हाला जसा हवा असेल. आपण हा जो व्हॉइस ओव्हर आहे कुठलाही घ्या तुम्ही. What sparks your interest? ओके, मी आता हा जो आहे हा व्हॉइस यूज करतो या ठिकाणी. बघा व्हॉइस मी सिलेक्ट केला, ती जी स्क्रिप्ट आपण तिकडनं कॉपी केलेली आहे ती मी इकडे पेस्ट करतो आणि त्याला मी या ठिकाणी जनरेट करतो व्हॉइसमध्ये. बघा आता हा एवढा सीन जो आहे, म्हणजे एवढा जो आवाज आहे तो व्हॉइसमध्ये मी कन्वर्ट करून घेतो. बघा गुगल जेमिनीचा टूल आहे या ठिकाणी, टेक्स्ट टू स्पीच आपण यूज करतोय. म्हणजे ते खूप खूप वर्षांपूर्वी डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. नाव होतं सोनगाव. ओके, आता हा जो ऑडिओ तयार झाला हा मी इथून पहिले डाउनलोड करून घेतो. बघा आता हा ऑडिओ डाउनलोड केला आणि डाउनलोड केलेला ऑडिओ देखील मी माझ्या फोल्डरमध्ये पहिल्यांदा ठेवून घेतो. मी याला इथून कट करून माझं जे फोल्डर आहे तयार केलेलं मी तिकडे जाऊन त्याला पेस्ट करून घेतो. आता हा क्लिप 1चा पहिला साऊंड आहे, मी त्याला साऊंड 1 नावाने सेव्ह करून घेतो. ओके, आता माझ्याकडे क्लिप 1 साऊंड 1 दोघं रेडी आहेत आणि आता मी हे माझ्या एडिटरमध्ये घेऊन जातो. बघा आता या ठिकाणी हा माझा क्लिपचॅम्प नावाचा एडिटर आहे. बघा फ्री आहे, हा देखील 100% फ्री आहे. मायक्रोसॉफ्टचा हा ऑनलाईन एडिटर आहे, काही इन्स्टॉल करायची गरज नाही आहे आणि तुम्ही सरळ क्लिपचॅम्प नावाचा हा एडिटर सर्च करा गुगलमध्ये, सुरू करा, लॉग इन करून घ्या. इथे येणार, मग इथे तुम्ही क्रिएट न्यू व्हिडिओवर क्लिक करा
आणि आता आपण आपला जो व्हिडिओचा सीन बाय सीन आपण जो काही कंटेंट बनवतोय तो तुम्हाला इथे आता एडिट करायचा आहे. मी काय करतो बघा, इम्पोर्ट मीडियावर जातो आणि इथे आपलं जे फोल्डर आहे तयार केलेलं, आता मी माझा जो डेटा आहे तो घेतो. ओके बघा, आता हे क्लिप 1 आणि हा साऊंड 1 हे दोघं फाईल मी इथे इम्पोर्ट करून घेतो आणि इथे मी त्याला मॅच करून बघतो. मी काय करतो बघा, आता ही क्लिप 1 पहिल्यांदा मी इथे ठेवतो. हे बघा, जेवढी क्लिप 1 आहे आता तेवढ्याच लेंथचा ऑडिओ पाहिजे, तो लहान मोठा असू शकतो. आता बघा, मी इथे ऑडिओ देखील या ठिकाणी ठेवून घेतो. आता ऑडिओ मोठा आहे बघा ॲज कम्पेअर टू द व्हिडिओ. मी आता पहिले प्ले करतो, काय होतंय बघा इथे. आता खूप खूप वर्षांपूर्वी डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. नाव होतं आता नाव होतं सोनगाव. हा एक्स्ट्रा पार्ट आहे ना, मग आपण काय करू, तो पोर्शन इथून कट करून टाकू. गावाचं नाव सांगण्याची काही गरज नाही आहे, आपण हे कट करू आणि पुन्हा नवीन ऑडिओ याचा जनरेट करून घेऊ. म्हणजे आता आपल्याला दोघं मॅच करायचे आहेत. जेवढ्या लेंथची क्लिप असेल तेवढ्याच खूप lengthचा sound खूप पाहिजे. वर्षांपूर्वी डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. ओके बघा, आता हा थोडा लहान झाला आता क्लिप. आता मी याला परत या ठिकाणी कट करून माझ्या फोल्डरमध्ये मी याला टाकून घेतो. तर मी कट करतो आणि माझं जे काही फोल्डर आहे आता त्याच्यात मी आधीचा साऊंड जो आहे तो काढून टाकतो, तो डिलीट करतो आणि आता हा नवीन साऊंड जो मी जनरेट केला. बघा, मी अगदी डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतोय, कुठलाही काहीच कट करत नाही आहे. व्हिडिओ कदाचित मोठी होईल परंतु ॲक्च्युअल प्रोसेस काय आहे ती तुम्हाला कळली पाहिजे म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये हे सगळं सांगतोय. आता मी काय करतो बघा, हा जो साऊंड मी आता या ठिकाणी घेतला तो मी त्या एडिटरमध्ये जाऊन चेंज करून घेतो. आता आधीचा साऊंड मी डिलीट करतो. हे बघा, सिलेक्ट करून डिलीट बटन प्रेस करा कीबोर्डवर आणि हा साऊंड इथून काढून टाका. हा आधीचा साऊंड होता, थोडा लेंदी होता. आता मी त्याला परत नवीन इम्पोर्ट करतो आणि आता हा सेकंड साऊंड मी या ठिकाणी घेतला आणि आता हा जो साऊंड खूप सेकंड खूप वर्षां मी इथे पेस्ट करून घेतो. बघा, सुरुवातीपासूनच तो पेस्ट करायचा आणि आता मी याला बघा, आता मॅच होतोय बघा जवळपास तो. आता मी प्ले करून बघतो. बघा, खूप खूप वर्षांपूर्वी डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. ओके, आता व्हिडिओची लेंथ थोडी जास्त दिसते बघा ऑडिओपेक्षा, मग ती पण आपण थोडीशी या ठिकाणी याला मॅच करून घेऊयात. ठीक आहे, म्हणजे आता मी ऑडिओ आणि व्हिडिओ दोघांची लेंथ जी आहे ती कंप्लीट मॅच करून घेतली. खूप खूप वर्षांपूर्वी डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. ओके फाईन. तर अशा पद्धतीने आता हा पहिला सीन जो आहे तो माझा तयार झालेला आहे आणि अगदी अशाच पद्धतीने पुढची प्रोसेस राहील. आता पुन्हा काय करायचं, परत ChatGPT जायचं. ChatGPT आल्यानंतर इथे बघा, आता ChatGPT या. ChatGPT आता दुसरी इमेज आपल्याला बनवायची आहे. आता ती सेकंड इमेज बनवण्यासाठी पुन्हा तुम्हाला गुगल जेमिनीमध्ये जायचं नाही. आता काय करायचं बघा, आता पुढची कमाल कशी आहे बघा. आता आपण इथे ग्रॉकमध्ये या. ग्रॉकमध्ये तुम्ही काय करा बघा, आता कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही व्हिडिओ बघतायत स्टेप बाय स्टेप बघा, स्किप नका करू, म्हणजे प्रत्येक प्रोसेस कळेल. आता मी काय करतो बघा, हा जो पहिला सीन आहे या पहिल्या सीनला अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत घेऊन जातो आणि ही लास्ट फ्रेम जी आहे आता या लास्ट फ्रेमला मी माऊसचं राईट बटन क्लिक करून लास्ट फ्रेमला मी कॉपी करून घेतो. म्हणजे पुढचा जो काही सीन आपला तयार होईल तो या लास्ट फ्रेमपासून होईल. मी इथे कॉपी व्हिडिओ फ्रेम करतो. इथे परत इमेजिनमध्ये जायचं आहे आता आणि इथे तुम्हाला तो जो कॉपी केलेला फ्रेम आहे तो इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्या सीनचा जिथे एंड होतोय तिथून दुसरा सीन आपला सुरू व्हायला पाहिजे. ठीक आहे ना, पहिल्या सीनचा हा एंड आहे आणि इथून दुसरा सीन आपला सुरू व्हायला पाहिजे. आता सेकंड सीन आपल्याला कोणता घ्यायचा आहे बघा, आपण परत या ठिकाणी जाऊयात आणि आता इथे सेकंड सीनमध्ये ते दोन मुलं जे आहेत आता इथे बघा, आता तुम्हाला इथे इमेजमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला 2 क्यूट इंडियन कार्टून बॉईज असं दिलं आहे बघा, इथे याला कॉपी करून घ्यायचं आहे आता. ठीक आहे, हा सेकंड सीन जो आहे आता याचा व्हिडिओ सीन घेतो मी. डायरेक्ट ऑडिओ घेण्यापेक्षा इमेजपेक्षा त्याचा जो व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे सरळ तो कॉपी करू. हा जो आहे 2 सिनेमॅटिक वॉकिंग थ्रू शॉर्ट हे जे आहे ना इथे 2 नंबरचा 2 ॲनिमेटेड इंडियन किड्स याला कॉपी करा आणि ग्रॉकमध्ये येऊन तुम्ही इथे त्याला पेस्ट करा. तो जो प्रॉम्प्ट आहे सेकंडवाला तो मी इथे पेस्ट केला आणि आता ही व्हिडिओ इथून पुढे म्हणजे हा जो सीन आहे याच्या पुढे तो जनरेट होईल. बघा कसा तयार होतो बघा आता, म्हणजे तो कंटिन्यू वाटतो आपल्याला. म्हणजे पहिला सीन जिथे संपला तिथून पुढचा सीन स्टार्ट व्हायला पाहिजे. म्हणजे आता 2 मुलं जे आहेत जे आपल्याला दाखवायचे आहेत, एक चिंटू आणि दुसरा मिंटू, ते ह्या सीनला मॅच व्हायला पाहिजे.
नाहीतर मग सीन बाय सीन जर तुम्ही ते इमेजेस प्रॉपर घेतल्या नाही तर मग मात्र कन्सिस्टन्सी राहत नाही. मग आपल्याला जी ॲक्च्युअल रिअल वाटली पाहिजे ती व्हिडिओ ती वाटत नाही. बघा आता हा सेकंड सीन, ते 2 मुलं बघा, त्या खेळणाऱ्या मुलांमधूनच 2 मुलं त्यांनी दाखवली बघा. आणि ते 2 मुलं म्हणजे चिंटू आणि मिंटू. हे बघा याच्यात साऊंड पण आहे, तुम्ही साऊंड ऑन करून बघू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आता ही सेकंड व्हिडिओ तयार झालेली आहे. मी आता ह्या सेकंड व्हिडिओला पुन्हा इथून डाउनलोड करून घेतो आणि बस हीच प्रोसेस तुम्ही पुढे कंटिन्यू करणार. आता ही सेकंड व्हिडिओ जी आहे, सेकंड क्लिप मी इथून डाउनलोड करून माझ्या फोल्डरमध्ये ठेवून घेतो आणि ही असेल माझी आता सेकंड क्लिप. म्हणजे याला मी रिनेम करून क्लिप 2 असं नाव देऊन घेतो. ओके, आणि या सेकंड क्लिपसाठी साऊंड पुन्हा जनरेट करायचं आहे. आता मी सेकंड क्लिपचा साऊंड जो आहे तो घेण्यासाठी पुन्हा ChatGPTवर जातो आणि ChatGPTवर तो जो व्हॉइस ओव्हर आहे, आता या ठिकाणी बघा, त्या व्हॉइस ओव्हरमध्ये थोडंसं वरती जाऊन आपण त्याचा व्हॉइस ओव्हर बघूयात आणि बरोबर त्याला मॅच होईल. आता जो सीन आपण बघितला त्याला मॅच होईल असा व्हॉइस ओव्हर याच्यातून फक्त कॉपी करायचा, संपूर्ण नाही घ्यायचा. त्याने भरपूर काही दिलेलं आहे, आपण त्यातला छोटासा पार्ट घ्यायचा. आता याच्यामध्ये त्याने बघा पहिल्या सीनमध्ये असं दिलं, या गावात राहत होते 2 खास मित्र, एक चिंटू आणि दुसरा मिंटू. बस मी एवढा आवाज घेतो या ठिकाणी आणि याला ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घेतो. हे बघा आता मी परत कुठे जातो, मी परत गुगल जेमिनीमध्ये इथे येतो. इथे मी आता हे टेक्स्ट चेंज करून घेतो. साऊंड तोच ठेवायचा आहे, फक्त टेक्स्ट मी बदलतो आणि याचा ऑडिओ तयार करून घेतो. बघा आता, आणि हा ऑडिओ परफेक्ट मॅच होतो त्या सीनला. म्हणजे आपण त्याने दिलेलं कंटेंट सगळंच्या सगळं जसंच्या तसं कॉपी नाही करायचं आहे, आपल्या पद्धतीने बदलून घ्या. गरज वाटली. या गावात राहत होते 2 खास मित्र, एक चिंटू आणि दुसरा मिंटू. ओके, आता या साऊंडला जो आहे इथून मी डाउनलोड करून घेतो बघा आणि हा आपल्या सेकंड सीनसाठी मी यूज करतो. आता हा साऊंड इथून मी डाउनलोड केला आणि याला मी माझ्या फोल्डरमध्ये ठेवून घेतो आणि हा सेकंड सीनसाठीचा साऊंड आहे, याला मी साऊंड 2 असं त्याला रिनेम करून घेतो. ओके, आणि आता मी परत जातो माझ्या एडिटरमध्ये. तो जो एडिटर आहे आपला क्लिप चॅम्प, आता याच्या पुढे तो सीन मला जोडायचा आहे. मग मी इम्पोर्ट करतो हे दोघं, साऊंड 2 आणि बघा साऊंड 2 आणि क्लिप 2 हे दोघं मी इम्पोर्ट करतो. ओके, आता जी क्लिप 2 आहे ती आपण पुढे याच्या पुढे जोडून घेऊ पहिल्यांदा आणि त्या क्लिप 2चा जो साऊंड 2 आहे तो त्याच्या खाली या ठिकाणी आपण अटॅच करून घेऊ आणि मग लहान मोठा तुम्हाला इथे दिसेलच. बघा आता जवळपास मॅच होतोय बघा, थोडाफार फरक आहे. तुम्ही हवं तर वरचा जो छोटा सीन म्हणजे याला लहान मोठं जे दिसतंय याला तुम्ही मॅच करून बघू शकता. चला आता मी पूर्ण प्ले करतो बघा, सुरुवातीपासून कसा मॅच होतोय बघा. ते डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. या गावात राहत होते 2 खास मित्र, एक चिंटू आणि दुसरा मिंटू. ओके, तर अशा पद्धतीने आता हा पुढचा तुमचा सीन 2 तयार झाला आणि मग तुम्ही पुढे काय करणार बघा. पुढची प्रोसेस पुन्हा हा जो सीन 2 आहे त्याची लास्ट फ्रेम घेणार, ही लास्ट फ्रेम घ्या आणि ह्या लास्ट फ्रेमपासून मग तुम्ही पुढचा क्लिप तयार करा ना, म्हणजे याला कॉपी करायचा. अशी सेम प्रोसेस मी जी आत्ता केली ही संपूर्ण तुम्ही या ठिकाणी घ्या आणि फायनली मग एडिटरमध्ये हे सगळं आलं. आता मी बनवतो पूर्ण आणि मग यानंतर आपण एडिटरमध्ये आल्यानंतर याला आपण इथून एक्सपोर्ट करून फायनल व्हिडिओ आपली तयार होईल. आता मी संपूर्ण बाकीच्या क्लिप्स बनवतो आणि मग पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या क्लिप्स तयार करून त्याचा साऊंड वगैरे या ठिकाणी तयार झाले आणि आता ही फायनल व्हिडिओ जी आहे ती आपल्याला इथून एक्सपोर्ट करायची आहे. इथे एक्सपोर्टला क्लिक करा आणि मग इथे HD क्वालिटी आपण त्याची एक्सपोर्ट करू आणि पूर्ण व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर मग ती आपल्या पर्पजसाठी आपण यूज करू शकतो. बघा आता ही व्हिडिओ तयार होते आणि ही एक्सपोर्ट होते. बघा इथे तुम्हाला दिसतंय साईडला त्याचा प्रोग्रेस 100% ती एक्सपोर्ट झाल्यानंतर मग ही व्हिडिओ जी आहे ती आपल्याला सेव्ह करून कुठेही आपल्या पर्पजसाठी यूज करता येऊ शकते. आणि आता ही व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर मग इथून तुम्ही सेव्ह टू युअर कॉम्प्युटरवर क्लिक करा आणि आपल्या फोल्डरमध्ये ही व्हिडिओ सेव्ह होईल आणि मग ती व्हिडिओ जी काही तुम्ही इथून तयार करून घेतलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी चेक करता येईल. बघा आता मी प्ले करतो. ही फायनल व्हिडिओ आपली जी तयार झालेली आहे ती कशा पद्धतीने आपल्याला दिसते. खूप खूप वर्षांपूर्वी डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. या गावात राहत होते 2 खास मित्र, एक चिंटू आणि दुसरा मिंटू. खेळता खेळ तर अशा पद्धतीने ही फायनल व्हिडिओ आपली या ठिकाणी तयार झालेली आहे.
ओके, तर बघितलं मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण लॉंग व्हिडिओ तयार करू शकतो आणि या लॉंग व्हिडिओ जे आपण तयार करतो त्या अगदी रिअलिस्टिक वाटतात. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये एआयचा सहभाग आहे असं वाटत नाही. व्हॉइस देखील त्याचा रिअल वाटतो आणि प्लस त्याचं जे काही आपण शूटिंग बघितलं किंवा जे काही आपण चित्रीकरण बघितलं ते अतिशय सुंदर आहे आणि 100% फ्री अजून काय पाहिजे. सध्या तरी आपल्याला हे 100% फ्री करता येत आहे. कदाचित भविष्यात हे पेड होऊ शकतं, परंतु जोपर्यंत ते 100% फ्री आहे तोपर्यंत घ्या एन्जॉय करून. मग आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करणार आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू आपल्या मराठी माणसांच्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये. तर आपण आज इथे थांबूयात आणि पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.